टू ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे साहित्य विवर आपल्या या यूट्यूब चॅनलवर. आणि या चॅनलच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या सिरीज घेत आहोत. आता सिरीज म्हटलं तर कुठल्या आता इंग्लिश ग्रामरशी संबंधित आहे. सुरुवातीला आपण व्होकॅब्युलरीवर भर दिला आहे, म्हणजे वन वर्ड सबस्टिट्यूशन, होमोनॉम्स, सिनोनॉम्स, त्याच्यानंतर मिसस्पेल्ड वगैरे, अँटोनॉम्स वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत. इडियम्स आणि फ्रेजेस, जेणेकरून व्होकॅब्युलरी आपली पूर्ण कवर होईल. ती तुम्हाला कुठल्याही सरळ सेवा एक्झाम असो त्यामध्ये सुद्धा कामात पडेल. मग TCS घेऊ किंवा IBPS घेऊ किंवा MPSC घेऊ किंवा पुढे होणाऱ्या ज्या महानगरपालिका भरती आहे, तलाठी भरती आहे किंवा वेगवेगळ्या सरळ सेवा भरती आहे, त्यामध्ये तुम्हाला ही व्होकॅब्युलरी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. म्हणून ही व्होकॅब्युलरी सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय उपयुक्त आहे. याशिवाय आपण या चॅनलवर समोर मराठी ग्रामरचे लेक्चर अपलोड करणार आहे. त्याची पण एक सिरीज मी कंप्लीट करणार आहे आणि तेही सगळ्यांना फ्रीमध्ये अवेलेबल करून देणार आहे. तसेच आणखी समोर MPSCचे लेक्चर्स वगैरे आणि नंतर आपण करंट अफेअरच्या सिरीजसुद्धा सुरू करणार आहोत. तर ही जी म्हणजे तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा. तर आज आपला भाग आहे सिनोनॉम्सचा आणि हा जवळजवळ म्हणजे आपला दुसरा भाग आहे. आणि यामध्ये आपल्याला काय करणार आहे, आपण सुरुवातीला जे काही आहे बेस मटेरियल म्हणजे कुठलं घेतलं आहे मी, की इथे मी अल्फाबेटिकली ऑर्डरनुसार नाही घेतलं, तर डायरेक्ट MPSCचे जे प्रश्न होते प्रिव्हियस इयर ते इथे घेतले आहे. त्यामध्ये जे मटेरियल विचारलं आहे त्याचा 360 अप्रोच, म्हणजे 360 म्हणजे नेमका कसा, की प्रत्येक म्हणजे एक प्रश्न विचारला आहे, प्रश्नामध्ये नेमका कुठल्या टॉपिकवर म्हणजे कुठल्या शब्दावर भर देण्यात आलेला आहे, त्याच्या आजूबाजूला काय विचारलं आहे, या प्रत्येक गोष्टीवर आपण सिनोनॉम, अँटोनॉम, त्याचा अर्थ व मराठीत आणि इंग्रजीमधून दोन्ही याच्यातून समजून घेतलेला आहे. तर मित्रांनो, याआधी आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनची आपण एक सिरीज घेतलेली आहे. फक्त त्यामध्ये PYQ इन्क्लूड केलेले नाही, म्हणजे PYQ तिथे घेतलेलं नाही, पण PYQचं मटेरियल मात्र तिथं मी सगळं ॲड केलेलं आहे. फक्त PYQ आता या लेक्चरच्या शेवटी आपण PYQ घेणार आहोत. म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला जे मटेरियल आहे ते मटेरियल देणार आहे आणि शेवटी तुम्हाला किती ग्रास झालं म्हणून तुम्ही PYQ सोडवू शकता. तर चला मग आज सुरुवात करूया, जास्त वेळ न घेता आपल्या लेक्चरला. तर इथे पहिला शब्द आहे कन्स्ट्रेंट. कन्स्ट्रेंट म्हणजे काय होते, कंबाईन ग्रुप C ऑगस्ट 2022मध्ये झाले होते, त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला आहे. आता यामध्ये एक सेंटेन्स दिलं होतं आणि त्यामध्ये अंडरलाईन जो शब्द आहे तो होता कन्स्ट्रेंट. तुम्हाला शेवटी प्रश्नाच्या म्हणजे या लेक्चरच्या शेवटी आपण प्रश्न घेणार आहोत, त्यामध्ये तुम्हाला ते दिसणारच आहे. आता कन्स्ट्रेंट म्हणजे काय होते, की बंधनं म्हणजे अडथळा, त्याला आपण रेस्ट्रिक्शन म्हणतो किंवा लिमिटेशन म्हणतो. आता एक्झाम्पल आपण म्हणू शकतो, पॉवर्टी इज अ मेजर कन्स्ट्रेंट इन एज्युकेशन. म्हणजे सिनोनॉम्स तुम्ही काय म्हटलं, रेस्ट्रिक्शन किंवा लिमिटेशन. कन्स्ट्रेंट म्हणजेच काय, रेस्ट्रिक्शन किंवा लिमिटेशन. तर अँटोनॉम्स त्याचे काय होतील, म्हणजे विरुद्धार्थी शब्द काय होईल, रेस्ट्रिक्शन आहे, रेस्ट्रिक्शनच्या विरुद्ध काय होईल, लिबर्टी म्हणजे मोकळी. काय तुम्हाला लिमिटेशन आहे, लिमिटेशन म्हणजे काय, तर बंधन आहे, अडथळा आहे. तरी तुम्हाला इथे काय, फ्रीडम आहे म्हणजे स्वतंत्र आहे. म्हणजे अशा प्रकारे आपण सिनोनॉमसोबत अँटोनॉमसुद्धा कवर करत आहे. आणि एक एक्झाम्पलसुद्धा आपण घेतलं, की पॉवर्टी इज अ मेजर कन्स्ट्रेंट इन एज्युकेशन. बरोबर आहे की, शिक्षणामध्ये सगळ्यात मोठा अडथळा कशाचा आहे, पैशाचा. म्हणजे इथे तुमचा पूर्ण एरिया कवर झाला आणि कंबाईन ग्रुप C मेन्स एक्झाममध्ये विचारलेला हा प्रश्न. आता आजूबाजूचा सुद्धा एरिया आपण कवर करणार आहे. यामध्ये आणखी शब्द होते, जसं क्रायसिस आहे, रेस्ट्रिक्शन आहे किंवा सपोर्ट आहे, अशा प्रकारचे. आता क्रायसिस म्हणजे काय ते समजून घेऊ. क्रायसिस म्हणजे एखादं संकट म्हणजे तुम्ही म्हणू शकता इमर्जन्सी आहे किंवा डिझास्टर आहे असं तुम्ही म्हणू शकता. ॲट अ टाईम ऑफ इंटेन्स डिफिकल्टी ऑर डेंजर तुम्ही म्हणू शकता. म्हणजेच काय म्हटलं, क्रायसिस म्हणजे आपण काय म्हटलं, इमर्जन्सी आहे किंवा डिझास्टर आहे. आता याच्या अँटोनॉम्स म्हणजे विरुद्धार्थी काय होईल, की पीस म्हणजे शांतता आहे किंवा स्टॅबिलिटी एक स्थैर्य आहे. क्रायसिसमध्ये काय असते, तर एक स्टॅबिलिटी नसते, म्हणजे अनस्टेबलसुद्धा म्हणू शकता. किंवा डिझास्टर म्हणजे आपत्ती आली, मग डिझास्टर कसं असतं, इकॉनॉमिक असू शकते किंवा कुठल्या प्रकारचे क्रायसिस आहे त्यावर ते डिपेंड करते. आता इमर्जन्सी आणि डिझास्टर म्हणजे क्रायसिस आपण बघितलं, किंवा अ टाईम ऑफ इंटेन्स डिफिकल्टीज ऑर डेंजर असं पण म्हणू शकतो, म्हणजेच संकट. आणि अँटोनॉम्समध्ये आपण बघितलं की पीस म्हणजे शांतता किंवा स्थैर्य म्हणजे स्टॅबिलिटी. तर अशा प्रकारे क्रायसिस हा शब्द आपला पाठ झाला असेल. इथे आपण दोन शब्द कवर केले. कन्स्ट्रेंट्स म्हणजे मी तुम्हाला सांगितलं रेस्ट्रिक्शन आहेत किंवा लिमिटेशन आहेत. त्याच्या विरुद्ध आपण म्हटलं होतं फ्रीडम आहे किंवा लिबर्टी आहे. दुसरा शब्द मी म्हटला क्रायसिस आहे. क्रायसिसच्या
मध्ये मी तुम्हाला सांगितलं की इमर्जन्सी आहे किंवा डिझास्टर आहे, त्याच्या विरुद्ध शब्द म्हटलं पीस किंवा स्टॅबिलिटी आहे. पुढचा शब्द आहे रेस्ट्रिक्शन. आता रेस्ट्रिक्शन सगळ्यांना माहिती आहे. रेस्ट्रिक्शनचाच अर्थ काय होतो? आता कन्स्ट्रेंट आणि रेस्ट्रिक्शन तुम्हाला सिमिलर वाटत आहेत ना, कारण कन्स्ट्रेंटचा अर्थ मी तुम्हाला काय सांगितलं, लिमिटेशन आहे किंवा रेस्ट्रिक्शन आहे. मग इथे तुम्हाला सिमिलॅरिटी भेटली की रेस्ट्रिक्शन इज इक्वल टू कन्स्ट्रेंट तुम्ही म्हणू शकता. लिमिटेशन, कंडिशन और मेजर, मर्यादा आहेत किंवा निर्बंध आहेत, निर्बंध आहेत. इथे निर्बंध चुकलं ते, निर्बंध करा. इथे लिमिटेशन किंवा कंडिशन म्हणू शकता. देर आर रेस्ट्रिक्शन, एक्झाम्पल, देर आर रेस्ट्रिक्शन ऑन अ ट्रॅव्हल ड्युरिंग द लॉकडाऊन. आता लॉकडाऊन होतं त्यावेळेस आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी रेस्ट्रिक्शन होते असं तुम्ही म्हणू शकता. आता याचे अँटोनॉम्स काय आहेत? अँटोनॉम्स म्हणजे परवानगी आहे किंवा मुभा. तुम्ही अलोवन्स म्हणजे परवानगी. रेस्ट्रिक्शनच्या विरुद्ध काय? तुम्हाला अडथळा निर्माण केला त्याच्या विरुद्ध परवानगी दिली म्हणजे काय होते? अलोवन्स. किंवा तुम्ही परमिशन म्हणू शकता, तुम्हाला मुभा आहे. अशा प्रकारे रेस्ट्रिक्शन आणि कन्स्ट्रेंट जवळजवळ आपल्याला सारखे शब्द मिळाले. आणि अँटोनॉम्समध्ये तुम्हाला फ्रीडम, लिबर्टी, अलोवन्स, परमिशन अशा गोष्टी म्हणजे असे अँटोनॉम्स मिळाले. पुढचा शब्द आहे सपोर्ट. सपोर्ट म्हणजे काय? टू हेल्प ऑर होल्ड अप, आधार देणे किंवा मदत करणे असं तुम्ही म्हणू शकता. सिनोनॉम्स आणखी असिस्ट किंवा हेल्प असं तुम्ही म्हणू शकता. आता अँटोनॉम्स काय होतील याचे? अपोज किंवा हाइंडर. अपोज करणे म्हणजेच हाइंडर करणे. आता अपोज म्हणजे काय होते? अपोजिट म्हणजेच काय? विरोध करणे, अडथळा आणणे म्हणजे हाइंडर. आता लक्षात घ्या, सपोर्ट सगळ्यांना माहीत असते, पण अपोजिट शब्दासाठी हा शब्द महत्त्वाचा आहे की सपोर्टला टू हेल्प किंवा होल्ड अप असं म्हणतो, किंवा असिस्ट म्हणतो किंवा हेल्प म्हणतो. आणि त्याच्या विरोधार्थी शब्द आहे अपोज किंवा हाइंडर. त्याला आपण विरोध करणे किंवा अडथळा आणणे असं म्हणतो. चला आता पुढचा शब्द पाहू. पुढचा शब्द काय? फ्रीडम. फ्रीडम म्हणजेच काय होते? द स्टेट ऑफ बिंग फ्री म्हणजे स्वातंत्र्य आहे. आता एक्झाम्पल, एव्हरीवन हॅज द राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच. प्रत्येकाला भाषण देण्याचं, संभाषण करण्याचं स्वातंत्र्य आहे. कोणी दिलं आहे? घटनेने दिलं आहे. कलम काय आहे सांगू शकता? तर तुम्हाला जे काही कलम असेल त्याच्याशी संबंधित ती तुम्हाला कमेंटमध्ये नोट करायचे. तर आता फ्रीडम आहे. फ्रीडमला आपण काय म्हणतो? सिनोनॉम्स, लिबर्टी, इंडिपेंडन्स. म्हणजे आता तुम्हाला फ्रीडम हा शब्द कन्स्ट्रेंटच्या विरुद्ध वाटत आहे, बरोबर आहे ना? रेस्ट्रिक्शनच्या विरुद्ध वाटत आहे, बरोबर आहे? हां, म्हणजे अशा प्रकारे आपण काही शब्द इथंच आपण शिकून घेतले. तर आता फ्रीडम म्हणजे लिबर्टी किंवा इंडिपेंडन्स, आणि त्याच्या विरुद्ध स्लॅवरी म्हणू शकता किंवा कन्स्ट्रेंट म्हणू शकता किंवा रेस्ट्रिक्शन म्हणू शकता किंवा बॉन्डेज म्हणू शकता. स्लॅवरी म्हणजे गुलामी होते, लक्षात ठेवा हा नवीन शब्द की स्लॅवरी म्हणजे काय होते? गुलामी, आणि बॉन्डेज म्हणजे बंधन. अशा प्रकारे आपण हे शब्द घेतले. आता इथे कन्स्ट्रेंट, क्रायसिस, रेस्ट्रिक्शन, सपोर्ट आणि फ्रीडम. आशा करते तुम्हाला समजत असेल. आता पुढचा शब्द घेऊ. आता हे जे शब्द सांगितले ना, कन्स्ट्रेंट्स, क्रायसिस, रेस्ट्रिक्शन आणि सपोर्ट, फ्रीडम, यावर एक प्रश्न बनतो. तो प्रश्न आपण शेवटी घेणार आहोत. पुढचा शब्द आहे अवॅरेशियस. अवॅरेशियस म्हणजेच काय होते? एक्स्ट्रीमली ग्रीडी फॉर वेल्थ. आता ग्रीडी पर्सन म्हणजे तुम्ही लोभी म्हणू शकता, त्याला हावरट म्हणू शकता किंवा स्वार्थी म्हणू शकता. एक्स्ट्रीमली, आणि तोही खूप जास्तच लोभी म्हणजे ॲव्हॅरेशियस, त्याच्या ग्रीडीपेक्षाही जास्त म्हणजे ॲव्हॅरेशियस म्हणू शकता. एक्स्ट्रीमली ग्रीडी फॉर वेल्थ, संपत्तीसाठी खूपच लोभी किंवा हावरट व्यक्ती असा असतो, त्याला म्हणतात ॲव्हॅरेशियस. अवॅरेशियस. आता हा शब्द 2-3 वेळा म्हणते. अवॅरेशियस म्हणजे हावरट वृत्तीचा असं म्हणू शकता. तर अँटोनॉम्स काय म्हणून? जेनरस म्हणजे उदार, आणि स्वार्थ म्हटलं सेल्फलेस तुम्ही म्हणू शकता, जेनरस किंवा सेल्फलेस. तर अवॅरेशियस हा शब्द समजला. एक्स्ट्रीमली ग्रीडी म्हणजे हावरट किंवा लोभी होते, आणि तो त्याच्यापेक्षा असाल तर अवॅरेशियस तुम्ही असं म्हणू शकता. जवळजवळ. अप्लिकेबल. आता पुढचा शब्द आहे अप्लिकेबल म्हणजे काय? रिलेव्हंट आहे किंवा सुटेबल आहे किंवा ॲप्रोप्रिएट आहे म्हणजे सुसंगत किंवा योग्य लागू होणारा असं आहे. आणि अँटोनॉम्स त्याच्या विरुद्ध काय होती? इनरिलेव्हंट आहे, अनसुटेबल आहे. अप्लिकेबल म्हणजे काय होते? सुटेबल, आणि विरुद्ध काय असणार मग? अनसुटेबल. तसंच अप्लिकेबलमध्ये रिलेव्हंट होते किंवा ॲप्रोप्रिएट होते. तुम्ही त्याच्या अँटोनॉम्स काय करू शकता? इनरिलेव्हंट करू शकता. अशा प्रकारे आपण हे शब्द समजून घेतले. आता पुढचा शब्द पाहू. पुढचा शब्द आहे ओमनीप्रेझेंट. ओमनीप्रेझेंट म्हणजे नेमकं काय होतं? प्रेझेंट एव्हरीवेअर ॲट द सेम टाईम. सर्वव्यापी म्हणजे ज्या टाईमला सगळीकडे सर्वत्र सारखं उपलब्ध असणे. तुम्ही काय म्हणू शकता त्याला? सिनोनॉम्स आणखी शब्द युनिव्हर्सल आहे किंवा
युबिक्वायटस असा सुद्धा शब्द त्याच्यासाठी वापरतात. युनिव्हर्सल म्हणजे सर्वत्र किंवा सर्वव्यापक. अँटोनम्स म्हणू शकता तुम्ही ॲब्सेंट आहे किंवा रेअर आहे. रेअर म्हणजे दुर्मिळ, खूप दुर्मिळ आहे. ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वत्र प्रेझेंट आहे. सर्वत्र काय प्रेझेंट आहे? जीव, जीवाणू, बॅक्टेरिया, व्हायरसेस हे ओमनी प्रेझेंट आहेत ना, असं तुम्ही म्हणू शकता. आणि अँटोनम्स म्हणजे आता रेअर कोणत्या गोष्टी असतील? रेअर म्हणजे दुर्मिळ, ज्या पर्टिक्युलर एरियामध्ये सापडतात अशा काही गोष्टी त्या दुर्मिळ असतात की त्याची फक्त तेवढ्यापुरतीच ओळख असते. तर आता अँटोनम्समध्ये आपण बघितलं ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वत्र प्रेझेंट आणि त्याच्या विरुद्धार्थी शब्द ॲब्सेंट किंवा रेअर, अनुपस्थित किंवा दुर्मिळ. आता पुढचा शब्द आहे ओमनीसायंट. हा वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये आपण कवर केला होता. तसं ओमनी प्रेझेंट पण केला होता, ओमनीसायंट पण केला होता. मी तुम्हाला तिथं एक क्ल्यू दिला होता की सायंट ह्या गोष्टी आहे. सायंट म्हणजे तुम्ही असं ज्ञानी गोष्टी, सायंटिस्ट लोक नसतात का, म्हणजे शास्त्रज्ञ वगैरे, ते कसे असतात? त्यांच्याकडे नॉलेज असते. मग त्याच्यावरून ओमनी म्हणजे हा शब्द लक्षात ठेवायचा. ओमनी म्हणजे ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणी सर्व हा शब्द असतो. म्हणून ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला तुक्का लावायचा असेल कुठे तर तुम्ही तुक्का लावू शकता. ओमनी म्हणजे सर्व आणि सायंट म्हणजे ज्ञानी माणूस. मग ओमनीसायंट म्हणजे सर्वज्ञ, ऑल नोविंग, त्याला सगळं माहिती आहे असा कोण आहे? तर पुढचा शब्द आहे म्हणजे ओमनीसायंटचाच, त्याला आपण म्हणू शकता वाईस, की त्याला विजडम आहे, बुद्धी आहे, असं कोणी ओमनीसायंट. तर त्याचा अँटोनम्स काय होऊ शकते? इग्नोरंट म्हणजे अज्ञानी. हा शब्द खूप वेळा आलेला आहे, इग्नोरंट पण खूप वेळा आलेला आहे. म्हणून आपण अँटोनम्ससुद्धा इथे कवर करतायत. त्याला अननोईंगसुद्धा म्हणतात, अडाणी, अज्ञानी, इग्नोरंट पर्सन, अविद्या असं म्हणू शकता त्याला. आता इथे तुमचे शब्द कवर झाले. कोणतं? ओमनीसायंट, ओमनी प्रेझेंट. आणि आता ग्रीडी म्हणजे मी तुम्हाला सांगितले लोभी पर्सन, हॅव्हिंग अ स्ट्रॉंग डिझायर फॉर मोर, हॅव्हिंग अ स्ट्रॉंग डिझायर फॉर मोर, की अधिक पाहिजे, जेवढं भेटलं त्या समाधानी नाही आहे, अधिक पाहिजे असं म्हणणारा ग्रीडी म्हणजेच काय? हॅव्हिंग अ स्ट्रॉंग डिझायर फॉर मोर. सिनोनिम्स म्हणू शकता अवॅरेशियस, सेल्फिश. आता त्याच्या विरुद्ध काय असेल? सेल्फलेस, जेनरस, उदार किंवा निस्वार्थ, असं तुम्ही समजू शकता. पुढचा शब्द आहे आता ग्रीडी. तुम्हाला समजला, 2-3 वेळा झाला. ग्रीडीच्या विरुद्ध फक्त अवॅरेशियस आहे. हा शब्द लक्षात ठेवा, स्ट्रॉंगली लक्षात ठेवा. अवॅरेशियस म्हणजे त्याला अधिक पाहिजे, त्याचं होत नाही म्हणतो अवॅरेशियस. बिचाऱ्याला अवेअर करा की एवढं नको घेऊ, पण असं काही समजून घ्या. ग्रीडी म्हणजे अवॅरेशियस. पुढचा शब्द आहे गॅरुलस. आता गॅरुलस म्हणजे काय? एक्सेसिव्हली टाल्किटू, खूप बळबळ करणारा किंवा वटवट करणारा असं तुम्ही म्हणू शकता. त्याला लॅक्वॅशियस पण म्हणतात. गॅरुलसला लॅक्वॅशियस हा शब्द आहे. एक्सेसिव्हली टाल्किटू, खूप बळबळ करतो प्रमाणापेक्षा जास्त. तुम्ही त्याला सिनोनिम्स म्हणतो काय? चॅटी म्हणजेच काय होते? वाचाळ. आपण चॅट करत नाही काय? चॅट म्हणजे कट असं टाईप, असं समजून घ्या. चॅटी म्हणजेच वाचाळ किंवा टाल्किटू तुम्ही त्याला म्हणू शकता. आणखी त्याला मराठीमध्ये शब्द आहे बोलघेवडा म्हणजेच काय होते? गॅरुलस. आता शब्द समजून घेतला. गॅरुलस म्हणजे लॅक्वॅशियस म्हणजेच एक्सेसिव्हली टाल्किटू, त्याला चॅटी पण म्हणतात. आता अँटोनम्स काय होतील? सायलेंट, अतिशय मितभाषी म्हणू शकता, एकदम मनातल्या मनात बोलणारा. हा शब्द सांगितला होता मी तुम्हाला, मितभाषी, रिझर्व नेचरचा, सायलेंट. तर तो शब्द वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये आपण कवर केला आहे. ती सिरीज पण अतिशय महत्त्वाची. त्यामध्ये प्रत्येक PYQ कवर केलेला आहे, फक्त PYQ घेतलेले नाहीत. म्हणजे PYQचं मटेरियल त्यामध्ये घेतलेलं आहे, फक्त PYQ घेतलेले नाहीत. आणि तसंच आपण डेली संध्याकाळी 7 वाजता काय करत असतो? एक शॉर्ट अपलोड करत असतो. त्यामध्ये आपण जे वन वर्ड सबस्टिट्यूशन आहे त्याचे अँटोनम्स, सिनोनिम्स विथ एक्झाम्पल मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेतून आपण घेत असतो संध्याकाळी 7 वाजता. तर तो एक शॉर्ट व्हिडिओ आपला दररोज अपलोड होतो. तो सुद्धा PYQ बेस आहे. ते तुम्ही तिथे बघू शकता. दररोज एक शब्द आपला आपोआप पाठ होईल जर तुम्ही बघत असाल, वाचत असाल तर. आता इथे गॅरुलस आपण शब्द घेत होतो. तर गॅरुलेसमध्ये एक्सेसिव्हली टाल्केटिव्ह, लॅक्वॅशियस मी तुम्हाला सांगितलं, लोक्वॅशियस आपण घेतला शब्द. आता अशा प्रकारे आपण शब्द केले प्रेझेंट, ओमनी प्रेझेंट, ओमनीसायंट, ग्रीडी आणि गॅरुलस. आता पुढचा शब्द पाहू, सॅन्ग्विन. सॅन्ग्विन म्हणजे ऑप्टिमिस्टिक और पॉझिटिव्ह किंवा होपफुल, आशावादी. होपफुल म्हणजे काय? त्याला चांगली आशा आहे, पॉझिटिव्ह आहे,
ऑप्टिमिस्टिक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ऑप्टिमिस्टच्या विरुद्ध पेसिमिस्ट हा शब्द खूप वेळा विचारलेला आहे. आता त्याचे सिमिलर शब्दसुद्धा विचारायला लागते, म्हणजे आयोग याच्या पुढे जाऊन सॅंग्वाईन किंवा सॅंग्विन उच्चार व्यवस्थित घ्याल. ऑप्टिमिस्टिक म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्या विरुद्ध पेसिमिस्टिक किंवा होपलेस. होपफुल म्हणजे ऑप्टिमिस्टिक, सॅंग्विन, आणि त्याच्या विरुद्ध होपलेस, पेसिमिस्टिक, निराशावादी किंवा हताश. कुठली गोष्ट सांगा त्याच्यामध्ये पेसिमिस्टिकपणाच, असं होणार का, असं होईल का, असं होणार का, त्याला आपण म्हणतो पेसिमिस्टिक. आणि होपफुल म्हणजेच काय, हताश. तर अशा प्रकारे आपण हा शब्द कवर केला. पुढचा शब्द आहे सिरियस. सिरियस म्हणजेच काय होते, सोल, किंवा तुम्ही त्याला थॉटफुल म्हणू शकता, गंभीर आहे एकदम. आता ही पोस्ट काढायचीच आहे म्हणजे काढायचीच आहे, त्याला तुम्ही म्हणता सिरियस आहे, काहीच दुसरं मनामध्ये नाही किंवा दुसऱ्या इकडे भटकंती नाही, तो सिरियस कॅन्डिडेट असं म्हणू शकता. त्याला गंभीर असं म्हणू शकता. तुम्ही त्याला आणखी म्हणता अर्नेस्ट किंवा थॉटफुल, चिंतनशील असं तुम्ही म्हणू शकता. अँटोनिम्स होतील की प्लेफुल, सिली, खेळकर किंवा हलकं फुलकं, थोडंफार चालते असं करत करत मग त्याला आपण म्हणतो प्लेफुल किंवा सिली. हे झालं याचे अँटोनिम्स. पुढचा शब्द खूप महत्त्वाचा हा सुद्धा आलेला आहे की सॅडिस्टिक. हा सुद्धा वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये कवर केला होता, इथे पण घेत आहे. आता सॅडिस्टिक म्हणजेच नेमका काय होते, डिरायव्हिंग प्लेजर फ्रॉम इन्फ्लिक्टिंग पेन. दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद मानणारा जो व्यक्ती असतो त्याला आपण सॅडिस्टिक, म्हणजे विकृत मनाचा, विकृत असा, निर्दयी असं तुम्ही म्हणू शकता. क्रुएल, ब्रुटल असा व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो, निर्दयी किंवा क्रूर. बरं आहे ना, आपण निर्दयी किंवा क्रूरच म्हणू ना. एखाद्याला दुसऱ्याला त्रास देण्यामध्ये आनंद होत असेल असं जर कोणी असतं सॅडिस्टिक, खूप मूर्ख माणूस असेल, डिवर्डिंग प्लेजर फ्रॉम इन्फ्लिक्टिंग पेन, त्याला आपण काय म्हणतो, सॅडिस्टिक. आता अँटोनिम्स आपण म्हणू शकतो काइंड किंवा कंपॅशनेट किंवा दयाळू किंवा करुणामय. काइंड ऑर कंपॅशनेट तुम्ही म्हणू शकता अँटोनिम्स. त्यालाच काय म्हटलं मी, काइंड ऑर कंपॅशनेट, सॅडिस्टिक पर्सनचा विरुद्ध शब्द. आता पुढचा शब्द आहे जेन्युइन. जेन्युइन म्हणजे रिअल ऑर ऑथेंटिक, खरं आहे आणि प्रामाणिक आहे. जेन्युइन बोलते मी, एकदम खरं बोलते, आणि ऑथेंटिक बोलते. रिअल आणि ऑथेंटिक असे ते जेन्युइन असते. आता याच्यामध्ये तुम्हाला सिनोनिम्स रिअल ऑर सिन्सिअर, एकदम सिन्सिअर, खरं आणि प्रामाणिक असं तुम्ही म्हणू शकता. आता अँटोनिम्स त्याच्या विरुद्ध काय होते, फेक किंवा फाल्स, बनावट किंवा खोटं असं तुम्ही म्हणू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण शब्द कवर केले, सिरियस, सॅडिस्टिक, जेन्युइन आणि सॅंग्विन. आता हे शब्द तुमचे पाठ झाले असतील. आता पुढचा शब्द घेऊ, कॉम्प्लेसेंट. कॉम्प्लेसेंट तुम्ही कोणाला म्हणू शकता, समथिंग दॅट कॉम्प्लेट्स ऑर गोज वेल विथ समथिंग एल्स, पूरक एखाद्या. आता कॉम्प्लिमेंट किंवा कॉम्प्लिमेंट तुम्ही कशाला म्हणू शकता, पूरक गोष्टी आहे, एखाद्या ती गोष्टीची पूरक गोष्ट आहे. आता एक्झाम्पल जसं वरण भात आहे, वरणाला भात आणि भाताला वरण एकमेकांना पूरक आहेत ते, असं तुम्ही म्हणू शकता. तर त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्लेसेंट. आता याच्यामध्ये कॉम्प्लेसेंट म्हणतो. आता याच्यामध्ये अँटोनिम्स काय होती, कॉन्स्टॅक्ट किंवा मिसमॅच आहे, अपोजिट आहेत, त्यात काही संगती नाही आहे, त्यांच्यामध्ये सुसंगती नाही आहे, ते काय झाले, ऑपोजिट झाले किंवा मिसमॅच, काहीच जुळून येत नाही कोणत्याच गोष्टी, असा विरोध आहे. म्हणजे तर कॉन्स्टॅक्ट आहे असं तुम्ही, कॉन्स्टॅक्ट आहे असं म्हणू शकता. कॉम्प्लेसेंट म्हणजेच पूरक असं म्हणू शकता. म्हणजे सप्लिमेंटरी आहे, ॲडिशनल आहे, इन्हान्समेंट आहे, हे त्याचे सिनोनिम्स वर्ड्ससुद्धा आहेत. सप्लिमेंट, ॲडिशनल और इन्हान्समेंट म्हणून लक्षात ठेवा. पुढचा शब्द आहे जेंटिल. जेंटिल म्हणजेच काय, पोलाईट, रिफाईंड, रिस्पेक्टेबल असा कोणी असेल, सभ्य, सुसंस्कृत किंवा सभ्यतेचा दिखावा करणारा, तुम्ही त्याला जेंटिल असं म्हणू शकता. जेंटिल म्हणजेच काय, पोलाईट, रिफाईंड और रिस्पेक्टेबल. आता सिनोनिम्स कल्चर किंवा तुम्ही पोलाईट किंवा सुसंस्कृत आणखी शब्द म्हणू शकता. जेंटिलला शब्द लक्षात ठेवा, पोलाईट, रिफाईंड, रिस्पेक्टेबल, कल्चर किंवा पोलाईट. पोलाईट डबल झाला. तर आता याच्यामध्ये अँटोनिम्स पहा, रूड किंवा अनकल्चर किंवा अनरिफाईंड, उद्धट. अनरिफाईंड म्हणजे खूप उद्धट किंवा असभ्य वर्तन असलेला, रूड म्हणजे अशिष्ट किंवा अनकल्चर म्हणजे सुसंस्कृत नसलेला. तर अशा प्रकारे हे शब्द तुमचे आता इथे कवर झाले, जेंटिल आणि कॉम्प्लेसेंट. आता पुढचा शब्द आहे इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियस हा शब्द पण विचारण्यात आलेला आहे. जोड्या लावामध्ये हे शब्द विचारले, जेंटिल, इंडस्ट्रियस किंवा कॉम्प्लेसेंट.
तर इथे आपण कोणकोणते शब्द कवर केले, कॉम्प्लेसेंट, जेंटिल आणि इंडस्ट्रियस. इंडस्ट्रियस हा शब्द आपण घेणार आहोत. इंडस्ट्रियस म्हणजे हार्ड वर्किंग अँड डिलिजंट. लक्षात ठेवा, डिलिजंट हा शब्द इंडस्ट्रियसला सिमिलॅरिटी दाखवतो. हार्ड वर्किंग म्हणजेच काय होते, मेहनती किंवा कष्टाळू. तुम्ही आहात का, असालच. इंडस्ट्रियस म्हणजेच काय होते, हार्ड वर्किंग अँड डिलिजंट. तर मग त्याला सिनोनम्स आणखी शब्द आहे एक ॲसिड्युअस हा शब्द आहे परिश्रमी, तुम्ही असं म्हणू शकता. हा शब्द व्यवस्थित लक्षात ठेवा. इंडस्ट्रियसलाच आपण डिलिजंट असं म्हणतो, म्हणजेच कष्टाळू किंवा मेहनती किंवा हार्डवर्किंग असं म्हणतो. आता त्याच्या विरुद्ध काय असेल, कामचुकार, म्हणजे त्याला काय म्हणतात, इंडोलेंट किंवा आयडेल किंवा लेझी म्हणू शकता, सुस्त किंवा कामचुकार किंवा आळशी असं आपण म्हणू शकतो. कशाला, इंडस्ट्रियसच्या विरुद्ध शब्द अँटोनॉम्सला. तर ठीक आहे, इथे आपण शब्द कवर केला. हार्डवर्किंग, डिलिजंट म्हणजे इंडस्ट्रियस होते म्हणून. पुढचा शब्द आहे रेज म्हणजे काय होते, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली, पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकणे. हा शब्द पण आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये कवर केलेला आहे. पण आता इथे लक्षात घ्या, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली किंवा टू डिमोलिश असं म्हणू शकता. तुम्हाला आणखी एक शब्द आहे फ्लॅटेन म्हणजेच तुम्ही त्याला म्हणू शकता जमीनदोस्त करणे किंवा उद्ध्वस्त करणे किंवा नष्ट करणे, रेज. आता अँटोनॉम्स याचे आहेत बिल्ड किंवा कन्स्ट्रक्ट किंवा इस्टॅब्लिश. आता एखादी गोष्ट उद्ध्वस्त करणे, तुम्ही त्याला म्हणू शकता टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली किंवा टू डिमॉलिश किंवा फ्लॅटेन. आणि तेच तुम्ही बांधत असाल तर म्हणजे चांगली व्यवस्थित करत असाल तर तुम्ही त्याला कन्स्ट्रक्ट म्हणू शकता किंवा इस्टॅब्लिश म्हणू शकता किंवा बिल्ड असं म्हणू शकता, म्हणजे उभारणे, स्थापने आणि बांधणे. झाला शब्दपाठ. रेज म्हणजे कम्प्लिटली डिस्ट्रॉय करून टाकणे. पुढचा शब्द आहे वेंट्रिक्युलर. शब्द व्यवस्थित लक्षात घ्या, विचारलेला आहे. वेंट्रिक्युलर म्हणजे काय होते, आता तुम्हाला माहिती आहे हृदयाचे कप्पे आहेत. मानवी हृदयामध्ये हृदयाचे 4 कप्पे आहेत. आता माशांवेगळे माशा आहेत किंवा सरपटणारे पाणी आहेत, यांच्यामध्ये वेगवेगळे हृदयाचे कप्पे असतात. तर आपल्या हृदयामध्ये 4 चेंबर आहेत. त्याला डावे आलिंद, उजवे आलिंद, डावे निलय, उजवे निलय, अशा प्रकारे 4 कप्पे आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये बहुतेक वेंट्रिक्युलर, आर्टिक्युलर अशा प्रकारचे शब्द आहेत ते. आणि वेंट्रिक्युलरलाच निलय असं म्हणतात वाटते, आणि आर्टिक्युलर किंवा आर्टरियल असं त्याला आलिंद असं म्हणतात. म्हणजे बरोबर आहे, असंच म्हणतात. वेंट्रिक्युलरला तर आपण हा शब्द जो आहे तो वेंट्रिक्युलर हा हृदयाशी संबंधित आहे, म्हणून तुम्ही त्याला असं म्हणू शकता हार्ट रिलेटेड किंवा चेंबर रिलेटेड असं तुम्ही म्हणू शकता. आता वेंट्रिक्युलरला मी तुम्हाला सांगितलं ना, हृदयामध्ये 4 कप्पे आहेत. तर 4 आलिंद, निलय, आलिंद, डावे आलिंद, उजवे आलिंद, डावे निलय, उजवे निलय, अशा प्रकारे. म्हणजे वेंट्रिक्युलर आणि आर्टिक्युलर हे वेगवेगळे अपोजिट शब्द आहे असं तुम्ही म्हणू शकता. तर आता पुढचा शब्द आहे आपला अव्हेन्युक्युलर. आता एखादी गोष्ट एखाद्या म्हणजे काकासारखी वाटत असते. काकासारखी म्हणजे हा शब्द विचारण्यात आलेला आहे, आयोगाने विचारलेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की लाईक अ अंकल, काकासारखे म्हणजे प्रेमळ आहे, हितचिंतक आहे, तुमचे अशुभचिंतक आहेत. त्यालाच तुम्ही काय म्हणू शकता, काइंड किंवा फ्रेंडली किंवा टूवर्ड यंगल पीपल आहेत, त्याला आपण अव्हेन्युक्युलर असं म्हणू शकतो. आता अंकलवरून हा शब्द लक्षात ठेवा, अव्हेन्युक्युलर म्हणजे तुम्हाला लक्षात येत आहे. आणि हा शब्द आयोगाने 2-3 वेळा विचारला आहे, म्हणून लक्षात ठेवा. आणि याचा सिनोनम्स पण आहे बिनोवलेंट म्हणजे काकासारखा, प्रेमळ किंवा हितचिंतक तुम्ही असं म्हणू शकता. अँटोनॉम्स आहे अनफ्रेंडली किंवा हार्श किंवा अनकाइंड, कठोर, अप्रेमळ किंवा निर्दयी, तुम्ही आणखी याला शब्द असे म्हणू शकता. हा शब्द पाठ झाला. आता पुढचा शब्द आहे ऑरिक्युलर म्हणजे रिलेटिंग टू द इयर ऑर हिअरिंग, कानाशी संबंधित आहे, ऐकण्याशी संबंधित आहे. मी तुम्हाला एक शब्द पण सांगितला होता अकॉस्टिक हा शब्द आपण वन वर्ड सबस्टिट्यूशनमध्ये कवर केला. म्हणजे रिलेटेड टू हिअरिंग म्हणजे कानाशी संबंधित, ऐकण्याशी संबंधित, त्याला अकॉस्टिक म्हणतात. आणखी अकॉस्टोफोबिया पण सांगितला होता. हा पण शब्द आपण तिथे कवर केला होता. म्हणजे तुम्हाला एक गोष्ट माहिती असते की तुम्ही त्याच्यावरून किती सारे प्रश्नाचे उत्तर देऊ शकता, अशा प्रकारचा हा प्रकार. त्यालाच आता ऑरल असं पण म्हणतात. आता रिलेटिंग टू इयर ऑर हिअरिंग, कानाशी संबंधित, त्याला आपण ऑरिक्युलर असं म्हटलं. म्हणजेच आता हे ऐकण्याशी संबंधित आहे. आता तुम्ही डोळ्याने बघत असाल तर त्याच्या विरुद्धात ते शब्द होईल. म्हणजे अँटोनॉम्स काय होईल, व्हिज्युअल किंवा ऑप्टिकल तुम्ही म्हणू शकता, दृश्य किंवा पाहण्याशी संबंधित. तर अशा प्रकारे आपण कोणकोणते शब्द कवर केले. आता हे ऑरिक्युलर, अव्हेन्युक्युलर आणि एक केला आपण तो वेंट्रिक्युलर.
तर हे झाले आपले आजच्या भागातील शब्द, म्हणजेच ते समजून घेतले आणि उमजून घेतले. आता आपण काय करणार आहोत, त्याच्याशी संबंधित प्रश्न घेणार आहोत. प्रश्नामध्ये आता प्रश्न आहे कंबाईन ग्रुप सी मेन्स ऑगस्ट 2022चा प्रश्न बघा. प्रश्नामध्ये विचारला आहे, इन ए स्पाइट ऑफ फायनान्शियल कॉन्स्ट्रेंट्स राघू स्टार्टेड हिज बिझनेस अँड व्हेरी सून बिकम अ सक्सेसफुल इंडस्ट्रियलिस्ट. आणि लवकरच तो हे झाला. आता इतकं काही लक्ष द्यायचं नाही की इथं सरळ सरळ प्रश्नामध्ये आपल्याकडे एकच तास असतो आणि त्यामध्ये आपल्याला प्रश्नाचे उत्तर द्यावे लागतात. तर डायरेक्टली आपण कुठे येणार आहे, चूज द सिनोनम्स फॉर द अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन वर्ड बघितला आपण, डायरेक्ट कन्स्टेंट्स घेतला आणि सिनोनम्स विचारला की अँटोनम्स विचारला, पटकन पाहायचं. तर सिनोनम्स विचारला. सिनोनम्स विचारला तर आपल्याला आपण शिकलो की कन्स्टेंट्स म्हणजे काय होते, रेस्ट्रिक्शन होते, लिमिटेशन होते. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 हे याचं उत्तर होईल. आता तुम्ही बघितलं तुम्हाला उत्तर यायचं आलं असेल की ऑप्शनमध्ये आपण क्रायसिस, रेस्ट्रिक्शन, सपोर्ट आणि फ्रीडम हे 4 ऑप्शन आहेत. 4 ऑप्शनमध्ये रेस्ट्रिक्शन आपल्याला दुसऱ्या क्रमांकावर आहे, म्हणून आपलं उत्तर आहे क्रमांक 2. आता बाकीचे सुद्धा शब्द आपण समजून घेतले. क्रायसिस म्हणजे काय होते, तुम्हाला सांगितलं होतं क्रायसिस म्हणजे इमर्जन्सी किंवा डिझास्टर होते. सपोर्ट म्हणजेच काय होते, तुम्ही म्हणू शकता असिस्ट किंवा हेल्प म्हणू शकता. फ्रीडम म्हणजे काय होते, मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रीडम आहे म्हणजे लिबर्टी आहे, इंडिपेंडन्स आहे तुम्हाला. फक्त कन्स्टेंट्स म्हणजे त्याच्या विरोधात होते हे पण सांगितलं होतं, म्हणजे त्याला लिमिटेशन आहे, रेस्ट्रिक्शन आहे, म्हणून इथे ऑप्शन क्रमांक 2. चला तर आता पुढचा शब्द पाहू. पुढचा शब्द आहे कंबाईन ग्रुप बी मेन्स जुलै 2022मध्ये विचारलेला आहे. द वर्ड अवॅरेशियस बाय सिनोनॉम्स विथ. आता तुम्हाला सांगितलं अवॅरेशियस म्हणजे नेमकं काय होते की ग्रीडी मी म्हटलं होतं. आता ऑप्शन पाहू. सुरुवातीला ऑप्शन आहे ए आहे ऑप्लिकेबल, बी आहे ओमनी प्रेझेंट, सी आहे ओमनीसायंट आणि डी आहे ग्रीडी. आता अवॅरेशियस म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की एखाद्या गोष्टीसाठी खूप हावरट किंवा लोभी असणे किंवा संपत्तीसाठी एक्स्ट्रीमली ग्रीडी फॉर वेल्थ असं आपण म्हटलं होतं, बरोबर आहे. म्हणजे इथे ग्रीडी शब्द आहे, म्हणजे डी ऑप्शनमध्ये पाहिजे आणि एकच ऑप्शन आहे इथं डी कितव्या क्रमांकावर आहे, 3ऱ्या क्रमांकावर. घाईमध्ये डी 4थ्या क्रमांकावर आपण बघतो आणि नंतर मग समोर आणखी ऑप्शन दिलेले असतात त्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावर. अशा वेळेस आपला 1-1 मार्क चालला जातो. याच्यासाठी प्रॅक्टिस गरजेची असते. तर याचं उत्तर आपल्याला ग्रीडी आहे. म्हणजेच काय तर एक्स्ट्रीमली ग्रीडी फॉर वेल्थ किंवा त्याला आपण अवॅरेशियस असं म्हटलं, म्हणजेच लोभी, हावरट किंवा तुम्ही असं म्हणू शकता. अप्लिकेबल म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं सुसंगत वगैरे हे ते. आणि ओमनीसायंट म्हणजे तुम्हाला सांगितलं सर्वज्ञानी किंवा सर्वज्ञ. आणि ओमनी प्रेझेंट म्हणजे सर्वीकडे प्रेझेंट आहे किंवा सर्वत्र प्रेझेंट आहे असं तुम्ही म्हणू शकता. पुढचा शब्द आहे म्हणजे MTS परीक्षा आहे एप्रिल 2022मध्ये झालेली. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सिनोनॉम ऑफ द वर्ड गॅरुलस. गॅरुलसमध्ये विचारलं आहे. आता तेव्हाच तुम्हाला सांगितलं होतं गॅरुलस म्हणजे नेमकं काय होते. ऑप्शन पाहू. ए आहे लॅक्वाशियस, दुसरा आहे टाल्केटिव्हाइन, तिसरा आहे गेज. आता इथं काय विचारलेलं आहे की विच ऑफ दी फॉलोइंग इज नॉट विचारलं आहे. नॉटला अंडरलाईन केलं पाहिजे आपण किंवा गोल केलं पाहिजे. नॉट अ सिनोनिम्स ऑफ दी वर्ड गॅरुलस. आता आम्ही तर शिकलो की गॅरुलस म्हणजेच काय अत्यंत बडबड करणारा. अत्यंत बडबड करणारा म्हणजे तुम्ही त्याला म्हणू शकता की वटवट करणारा किंवा टाल्केटिव्ह म्हणू शकता किंवा लोक्वॅशियस आपण म्हटलं होतं. तर हे ए आणि बी ज्याच्यामध्ये आहे ते तर येणारच नाही. मग ऑल ऑफ दी ऑप्शन कटला. ए पहिल्या ऑप्शनमध्ये आहे आणि बी दुसऱ्या ऑप्शनमध्ये आहे. मग हे तिन्ही ऑप्शन कटले, उरले काय गेज. मग गेज हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर होईल. म्हणजे समजला आपण कसं इथे आपण एलिमिनेशन मेथडनी उत्तर काढलं. म्हणजेच तुम्ही म्हणू शकता गॅरुलस म्हणजेच काय होते की एक्सेसिव्हली टाल्केटिव्ह किंवा बडबड करणारा. तुम्ही लोक्वॅशियस पण आपण त्याला म्हणू शकतो. चला तर मग आता हे 3 प्रश्न झाले. आता पुढचा शब्द पाहू. पुढचा काय शब्द विचारले ते पाहू. पुढचा प्रश्न आहे डिपार्टमेंट PSIमध्ये विचारलेलं 2022मध्ये. द वर्ड सॅन्ग्विन इज सिनोनॉमस विथ द वर्ड. कोणत्या शब्दाशी तो साम्यता दाखवते, सारखेपणा दाखवते. तर आता आपल्याला माहिती आहे सॅन्ग्विन म्हणजे मी तुम्हाला म्हटलं होतं की आशावादी, ऑप्टिमिस्टिक, पॉझिटिव्ह, होपफुल असं आपण म्हटलं होतं ना. तर इथे आता ऑप्शन पाहू. सिरियस आहे, सॅडिस्टिक आहे, ऑप्टिमिस्टिक आहे किंवा जेन्युइन आहे. तर सिरियस म्हणजे तर ते तर होणारच नाही. आम्हाला उत्तर सापडलं ऑप्टिमिस्टिक हे आमच्या प्रश्नाचं उत्तर आहे.
हे ऑप्शन थोडे कट झालेले आहेत, तर त्याच्यासाठी क्षमस्व. पण लक्षात घ्या की ऑप्टिमिस्टिक म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं, सॅन्ग्विन म्हणजे काय होते की आशावादी, होपफुल तुम्ही म्हणू शकता, किंवा पॉझिटिव्ह अप्रोच असणारा व्यक्ती. त्याच्याविरुद्ध इथं विचारलं असतं तर पेसिमिस्ट आलं असतं. आता सिरियस तर तुम्हाला माहिती आहे, सिरियस म्हणजे काय होते की गंभीर म्हणू शकता तुम्ही. सॅडिस्टिक म्हणजे मी ते पण सांगितलं की दुसऱ्यांना त्रास देण्यात आनंद वाटतं असा व्यक्ती जो असतो तो सॅडिस्टिक होते. वारंवार घेत आहे जेणेकरून रिव्हिजन व्हावी. आणि जेन्युइन म्हटलं तर खरा किंवा प्रामाणिक किंवा सिन्सिअर, रिअल तुम्ही म्हटलं होतं, म्हणजे आपण शिकलो. तर आता पुढचा शब्द आहे आपला मॅच, म्हणजे पुढचा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे की मॅच द फॉलोइंग विथ सिमिलर मिनिंग, सारखे सारखे शब्द असणारे शब्द शोधा. आता पहिला कॉलम आहे आणि दुसरा कॉलम आहे. पहिल्या कॉलममध्ये कॉम्प्लेसेंट, जेंटिल, इंडस्ट्रियस आणि रेज हे शब्द आहेत, आणि दुसऱ्या कॉलममध्ये स्टायलिश, डिलिजंट, सेल्फ सॅटिस्फाईड किंवा कम्प्लिटली डिस्ट्रॉय असं आपण म्हणू शकतो. आता जे पटकन येतात, आता तुम्हाला माहिती आहे रेज शब्द शोधला होता, टू डिस्ट्रॉय कम्प्लिटली आपण असं म्हटलं होतं. मग डीला 4 ही जोडी लागणार आहे, म्हणजे आपल्या दुसऱ्या आणि चौथ्या ऑप्शनमध्ये हे पाहायला मिळते. म्हणजे पहिला आणि तिसरं ऑप्शन आपलं आपोआप कटलं. आता कॉम्प्लिमेंट म्हणजे मी तुम्हाला म्हटलं तर पूरक आहे, बरोबर आहे. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक आहे, त्याला तुम्ही सेल्फ सॅटिस्फाईड पण म्हणू शकता, त्याच्याशी संबंधित आहे, सुसंगती दाखवते, पण सेल्फ सॅटिस्फाईड असं तुम्ही म्हणू शकता. बरं, तो शब्द नाही आला तर आपण जेंटिल हा शब्द घेतला होता. जेंटिल म्हटलं होतं तुम्हाला पोलाईट आहे किंवा रिफाईंड आहे किंवा रिस्पेक्टेबल आहे, म्हणजे संस्कृत आहे किंवा सभ्य आहे किंवा सभ्यतेचा दिखावा करणार आहे. आणि त्याच्यासाठी शब्द आपण वापरले होते, एखादी गोष्ट सुसंस्कृत आहे, म्हणजेच तुम्ही त्याला असं म्हणू शकता ना स्टायलिश आहे, असा त्याचा डायरेक्टली रिलेटेड तर नाही होत, पण हा शब्द मिळता जुळता त्याच्याशी होते. कारण इंडस्ट्रीजमध्ये आपण बघितलं होतं डिलिजंट होते इंडस्ट्रीजमध्ये, की हार्डवर्किंग, डिलिजंट. हार्डवर्किंग हा शब्द आपण बघितला होता डिलिजंट म्हणून. डिलिजंट म्हणजेच काय होते, मेहनती करणारा, परिश्रम करणारा. मग अशा प्रकारे तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय येईल, ऑप्शन क्रमांक 4 कॉम्प्लिसेंट म्हणजे सेल्फ सॅटिस्फाय, जेंटिल म्हणजे स्टायलिश म्हणू शकता, कारण इथे ऑप्शन नव्हतं तसे की कल्चर किंवा पोलाईट म्हणाल तुम्ही, तर मग त्याला स्टायलिश म्हणजे तो सभ्यतेचा दिखावा करणारा किंवा सभ्य असं म्हटलं जाते. इंडस्ट्रियस म्हणजेच तुम्ही म्हटलं की मेहनती आहे, कष्टाळू आहे, आणि त्याला आपण डिलिजंट हा शब्द म्हटला. आणि रेज म्हणजे डिस्ट्रॉय कम्प्लिटली. अशा प्रकारे 3, 1, 2, 4 असा आहे, म्हणजे हे ऑप्शन क्रमांक 4. तर आता पुढचा प्रश्न घेऊ. चूज द करेक्ट सिनोनिम फॉर द एक्सप्रेशन्स. लाईक अंकल, जर तो काकासारखा दिसत असेल तर तुम्ही काय म्हणाल त्याला. तर ऑप्शनामध्ये आता पटकन तुम्हाला उत्तर आलं असेल. अंकलवरून आपण म्हटलं होतं ॲव्हेन्युक्युलर, अव्हेन्युक्युलर. आणि ऑप्शन क्रमांक सी अव्हेन्युक्युलर हे कशा म्हणजे सी आपला बरोबर आहे. आणि सी कोणत्या ऑप्शनमध्ये दिला आहे, ऑप्शन क्रमांक 2मध्ये. म्हणजे ए ओनली, सी ओनली, बी अँड सी ओनली आणि बी ओनली. तर ऑप्शन क्रमांक 2 सी ओनली, ॲव्हेन्युक्युलर. आता व्हेंट्रिक्युलर हृदयाशी संबंधित आहे. ऑरिक्युलर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं होतं की कानाशी संबंधित आहे. ॲव्हेन्युक्युलर म्हणजे काकासारखं दिसणार आहे, त्याला लाईक अंकल आपण असं म्हणतो. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या भागातील सिनोनम्स कवर केले, आणि त्याच्याशी संबंधित कसे प्रश्न विचारलेले आहेत, आयोग कशा पद्धतीने प्रश्न विचारतो ते प्रश्नसुद्धा इथे घेतलेले आहेत. हा भाग तुम्हाला कसा वाटला, आणि असेच जर नवनवीन वेगळ्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. कुठल्या टॉपिकवर, कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बनवून पाहिजे ते पण मी करू शकते. जसा वेळ मिळाला तसा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. तसेच आपण बाकीच्या सिरीजसुद्धा लवकरच सुरू करणार आहोत. तर मराठी ग्रामर आहे, बाकीचेसुद्धा लेक्चर आहेत, ते पण आपण लवकरच टाकणार आहोत. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तसेच तुमच्या मित्रमैत्रिणींनासुद्धा याबद्दल सांगा. तर आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया आपण अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.